इयत्ता चौथी विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक संख्यावरील क्रिया, उपघटक पदावली व अक्षराचा वापर. प्रश्न पहिला. 46 - 3 गुणिले 4 भागिले 6 वजा 24 बरोबर किती? 1 16 2 20 3 36 4 2. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 20. प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणत्या क्रियेचे उत्तर भिन्न आहे? 1 3 गुणिले कंसात 5 + 2 कंस पूर्ण वजा 4. 2 3 गुणिले कंसात 5 - 2 कंस पूर्ण अधिक 8. 3 2 + 5 गुणिले 3 4. 12 गुणिले 8 वजा 3. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 12 गुणिले 8 वजा 3. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर 0 येईल? 1 5 गुणिले 25 गुणिले 0 अधिक 1. 2 40 गुणिले 1 वजा 8 गुणिले 5. 3 28/7 अधिक 0 वजा 1. 4 6 गुणिले 6 अधिक 6 भागिले 3. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 40 गुणिले 1 वजा 8 गुणिले 5. प्रश्न चौथा. m + 27 बरोबर 76 तर m बरोबर किती? 1 101 2 51 3 50 4 100. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 49. प्रश्न पाचवा. p बरोबर 8 व m बरोबर 12 असेल तर 6 गुणिले p भागिले m बरोबर किती? 1 4 2 16 3 20 4 60. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 4. प्रश्न 6. b बरोबर 7 व c बरोबर 8 असेल तर 2 गुणिले b अधिक c बरोबर किती? 1 22 2 20 3 24 4 17. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 22. प्रश्न 7. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो. हा गुणधर्म अक्षराचा वापर करून कसा लिहाल? 1 m भागिले m बरोबर 1. 2 m भागिले 1 बरोबर 1. 3 m भागिले 1 बरोबर m. 4 1 भागिले 1 बरोबर m. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे m भागिले 1 बरोबर m. प्रश्न 8. a + 5 बरोबर 25 तर a बरोबर किती? 1 25 2 30 3 20 4 15. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे 20. प्रश्न 9. 5 चौकट 5 चौकट 2 चौकट 5 बरोबर 28. खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 10. 37 वजा कंसात 9 गुणिले 3 अधिक 14 भागिले 2 कंस पूर्ण अधिक 5 गुणिले 0 बरोबर किती? 1 22, 2 17, 3 4 8. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 3.